नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आता श्रावण सुरू झाला आहे आणि हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात अनेक सण उत्सव येतात। त्यापैकीच श्रावणामध्ये महिलांनी मेहंदी सौंदर्यासाठी लावावी की त्याचे आणखी काही आरोग्याशी संबंधित फायदे आहे किंवा आणखी दुसरं काय आहे, या सर्व बाबीविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। तर चला, श्रावण महिना भगवान शिव यांना समर्पित आहे। या महिन्यात मेहंदी लावण्याचे विशेष महत्त्व आहे, कारण ते निसर्गाशी असलेल्या संबंधाचे प्रतीक आहे। मेहंदीचा थंडावा असतो, तो आरोग्यासाठी चांगला असतो। हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरे केले जातात। श्रावण महिना सुरू होताच अनेक सण येतात। श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे। धार्मिक मान्यतेनुसार महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात। धार्मिक ग्रंथामध्ये श्रावण महिन्याचे महत्त्व सांगितले आहे। श्रावणात आपली सृष्टी आणि आजूबाजूचे परिसर हिरवेगार असते। श्रावणात महादेवाच्या पूजेसोबतच शृंगाराला आणि मेहंदी काढण्यालाही विशेष महत्त्व दिले जाते। तथापि ही परंपरा केवळ सौंदर्याशी संबंधित नाही, तर तिचे धार्मिक महत्त्व देखील आहे। चला जाणून घेऊया महिलांनी श्रावणामध्ये मेहंदी का लावावी। श्रावण महिन्यात महिला मेहंदी का लावतात? श्रावणामध्ये महिलांनी मेहंदी लावावी कारण शास्त्रामध्ये महिलांना निसर्गाचे रूप मानले जाते। अशा परिस्थितीत स्त्रिया निसर्गाशी एकरूप होण्यासाठी श्रावणामध्ये मेहंदी लावतात आणि शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की हे केले पाहिजे। यासोबतच एक वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे। मेहंदीचा प्रभाव थंड असतो, ज्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो। श्रावण महिन्यात भरपूर पाऊस पडतो, ज्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात। अशा परिस्थितीत मेहंदीच्या थंडपणामुळे त्वचेच्या समस्या इत्यादी कमी होण्याची शक्यता असते। पुराणामध्ये असे म्हटले आहे की श्रावण महिन्यात पुरुष आणि महिलांनी ब्रह्मचर्य आणि संयम पाळला पाहिजे। मेहंदी लावण्यामागील एक कारण म्हणजे ते मनाला संयम ठेवण्यास मदत करते, कारण त्याचा स्वभाव थंड मानला जातो। हेच कारण आहे की श्रावण महिन्यात बहुतेकदा नवविवाहित मुली त्यांच्या पतीपासून दूर त्यांच्या माहेरी जातात आणि तेथे भक्तीने भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात। मेहंदीला सुहागाचे प्रतीक देखील मानले जाते। तळहातावर मेहंदीचा रंग जितका गडद असेल तितकाच जोडीदाराशी सुसंवाद आणि प्रेम अधिक असते। श्रावण हा निसर्ग आणि पुरुषाच्या मिलनाचा महिना मानला जातो। या महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीचे मिलन झाले। भगवान शिवाने माता पार्वतीला आपली पत्नी बनण्याचा आशीर्वाद दिला होता। म्हणूनच सुहागाच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक प्रेम आणि सुसंवादासाठी महिला मेहंदी लावतात आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात। रक्षाबंधन आणि हरियाली तीजचा सण देखील श्रावणामध्ये येतो। रक्षाबंधनावर मेहंदी लावल्याने भावाचे आयुष्य वाढते आणि भाऊ आणि बहिणीच्या नात्यात नेहमी सुसंवाद राहतो। तर पतीच्या दीर्घायुष्यासाठी हरियाली तीजवर मेहंदी लावली जाते। श्रावण महिन्यात मेहंदी लावल्याने तुमचे नाते मजबूत होते। एक पौराणिक मान्यता आहे की देवी पार्वतीने भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी श्रावण महिन्यात कठोर तपश्चर्या केली। तेव्हापासून श्रावण हा महिना महिलांसाठी अखंड सौभाग्याशी संबंधित मानला जातो। या महिन्यात मेहंदी लावल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद मिळतात। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर आपण प्रथमच भेट देत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।